शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जी अजेंडा महानगरपालिकेने काढला आणि त्यांची नामुष्की झाली. खरं तर 23 वर्षाच्या महानगरपालिकेच्या कार्यकाळात झाला कधी अशी वाईट परिस्थिती नाही आली की महापौरांनी अजेंडा काढला आणि सभागृहात कोणीच उपस्थित नव्हतं. याचाच अर्थ काय निघतो त्याचे नगरकारांमध्ये वेगवेगळे विषय आपण पाहिला असेल. कोणतं गौड बंगाल आणि किती याच्यामध्ये मलिदा या ठिकाणी विषयपत्रिकेवर येऊन पडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं वाटणी योग्य नाही झाली का अशी चर्चा या नगर शहरामध्ये आहे. त्याचबरोबर गरज नसतानाचे विषय म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली नगरकरांना एक वेगळं चित्र उभं करायचं आणि कर्ज उभं करून पहिलं पाय एक खोलात आहे तो दुसरं पाय खोलात करायचं. महानगरपालिकेला देणं किती आहे याचा जर का विचार केला तर नुसतं लाईट बिल आपल्याला 250 कोटी रुपये देणं चालू 20 कोटी रुपये लाईट बिल देणं आणि जीवन प्राधिकरणचे पैसे देणं आहे. त्याचबरोबर 6वं वेतन 7वं वेतन आयोगाचे एवढ्या लोकांची असताना पेन्शनचे पैसे देणं आहे. एवढ्या लोकांची रोज इथे येऊन बसतात. LED वाल्याला रुपये दिला नाही आपण ज्या नगर शहरात 35,000 LED लावले त्याला पैसे देणं बाकी. पण अशा याच्यात आपण या थोडं अशा काहीतरी वेगळ्या विषय या नगरकरांना येण्यात काढायचं काम यांनी बंद करावं.